विठू माऊली गदर भक्तीचा पंचप्राण असणारे रास पंचाध्यायी म्हणजे 5 अध्यायांमध्ये महाराशीचं वर्णन केलेलं आहे। या गोपी ज्या होत्या त्या भगवंतावर खरं प्रेम करणाऱ्या गोपिका होत्या। मुळात गोपी कुणाला म्हणतात तर गोभी इंद्रियैः कृष्णरसं पिबती इति गोपीः असं गोपी शब्दाचं वर्णन आहे। ज्या नित्य कृष्णरस प्राशन करतात, रसो वै सहा अशी श्रुती आहे। म्हणून नित्य कृष्ण रसाचं पान करणाऱ्या गोपिका भगवंतावर जीवापाड प्रेम करणाऱ्या गोपिका ज्यांची आवरण भंग लीला झालेली आहे अशा गोपिका ज्यांचा विषयच हरी झालेला आहे, ज्यांचा विषय कृष्ण झालेला आहे अशा गोपिका ज्यांनी स्वतःचे जे षड्विकार आहेत ते भगवंताला समर्पित केलेले आहेत अशा गोपिका काल महारास करण्याच्या अधिकारी होत्या आणि महारासेमध्ये या सर्व गोपिकांनी आनंद घेतला। आपण पाहिलं की ही पवित्र महारास या महाराशीत स्वतः भगवान शिवजी देखील सामील झाले आणि भगवंतानं सर्व गोपिकांच्या इच्छा पूर्ण केल्या। महाराज संपन्न झाले। तदनंतर शंखचूड नावाचा एक राक्षस कंसानं पुन्हा वृंदावनामध्ये पाठवला। त्या शंखाचूड राक्षसाचा वध भगवंतानं केला। श्रीमद भागवतामध्ये 5 गीत येतात, त्यापैकी युगुल गीत म्हणून प्रसिद्ध आहे। त्या युगुल गीताचंही वर्णन श्रीमद भागवतामध्ये पुढे येतं। नंतर अरिष्टासूर बैल बनून त्या गोकुळामध्ये येतो। भगवंत त्याचाही उद्धार करतात। कंस आता विचारात पडलाय की आपण जे राक्षस पाठवले त्या सगळ्यांचा निपात भगवान श्रीकृष्णाने केला, मग आपण सारखे राक्षस पाठवत राहू, ते सारखे मारत राहतील, मग आता फायदा काय? त्यापेक्षा काहीतरी वेगळी युक्ती केली पाहिजे। म्हणून नारद मुनी आणि कंस यांची भेट होती। एक योग्य सल्ला मुनींनी दिला कंसाला की तू जोपर्यंत हे सगळे राक्षस तिकडे पाठवत राहशील भगवंत त्यांना मारत राहील। कारण स्थानम प्रधानम न बलम प्रधानम असं वर्णन केलं जातं। आपण म्हणतो की आपल्या मराठीत एक म्हण आहे, गल्लीतलं कुत्र जे आहे ते गल्लीमध्ये भुंकतं। म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या एरियात आल्यानंतर सगळ्या राक्षसांना मारत असतील, पण आता एक युक्ती आपण करूयात की ते स्थान महात्म्य म्हणून तिथे गेल्यावर मारतील, पण त्यांना इकडं आणून मारायचं। युक्ती कंसाला पटली आणि कंसानं अक्रूजींना बोलवण्याचा विचार केला। पण तेवढ्या ते केशी नावाचा दैत्य समोर आला आणि तो केशी दैत्य म्हणाला की भगवंताला मारण्याकरता मी जातो। तो केशी दैत्य गेला, भगवंतानं त्याचाही निपात केला। आता मात्र नाईलाज झाला भगवंताचा, माफ करा कंसाचा, आणि कंस म्हटला आता यात्रेचं निमित्त करून कुस्त्यांचा फड भरून यात्रेमध्ये पहिलवान म्हणून
कृष्ण आणि बलरामाला आपण इकडे आणलं पाहिजे. पण कृष्ण आणि बलरामाला आणण्याकरता कोण जाईल? असा योग्य माणूस निवडावा म्हणून अक्रूरजींची निवड झाली. कारण अक्रूरजी हे भगवान श्रीकृष्णाचे काका होते. अक्रूर काका. अक्रूर काकाला सेवकांकरवी कंसानं बोलवून घेतलं. अक्रूरजी दरबारात आले तर अत्यंत क्रूर असणारा कंस आज अतिशय विनयानं अक्रूरजींसोबत बोलायला लागला. असं वर्णन केलेलं आहे. गृहीत्वा पाणिना पाणी ततोग्ररम ततो अक्रूरम वाच. गृहीत्वा पाणिना पाणी. पाणी म्हणजे हात. अक्रूराचा अत्यंत प्रेमाने हात पकडला कंसाने आणि प्रेमाने हात पकडून अत्यंत आदरानं अक्रूराला एका आसनावर बसवलं. अक्रूर विचार करतोय की खोटी लोक जे असतात ना, दुष्ट लोक, दुर्जन लोक, ही जर अचानक आपल्याशी चांगली वागायला लागली तर समजून चालावं त्यांना आपला काहीतरी स्वार्थ भागवून घ्यायचा आहे. मनानं दुर्जनच असतात परंतु वर्तन सज्जनांचं असतं. म्हणून अशी लोक अचानक गोड बोलायला लागली तर त्यांच्या गोड बोलण्यावर कधी विश्वास ठेवू नये. कारण रावण सुद्धा गोड गोड बोलूनच सीतामातेचं हरण करून घेऊन गेला. म्हणून मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय हृदयेतू हलाहलम. जिभेवर मध असतं परंतु हृदयामध्ये हलाहल विष भरलेलं असतं. म्हणून तो वाणीनं बरोबर गोड बोलणारी माणसं कधी धोका देतील काही सांगता येत नाही. त्यापेक्षा कठोर बोलणारी माणसं परवडतात. जे तोंडावर बोलतात ना त्या माणसांसारखे सज्जन लोक जगामध्ये दुसरे कोणते नसतात. लक्षात राग येऊ 2 मिनिट 5 मिनिट वाईट वाटेल, काही फरक पडत नाही. पण नंतर मग मात्र त्या व्यक्तीविषयी हृदयामध्ये विष राहत नाही. पण कंसासारखा दुर्जन नेहमी रंग बदलूपणा करतो सरड्यासारखा. देवकी आणि वसुदेवाच्या लग्नातही त्यानं जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मी फार चांगला आहे. म्हणून देवकी आणि वसुदेवाच्या वरातीमध्ये घोड्यांचा लगाम स्वतःच्या हातामध्ये घेऊन रथ हाकण्याचं काम करून मी किती चांगलं हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. पण असा चांगुलपणा जो खोटा आहे, खोटा चांगुलपणा, तो फार काळ टिकत नाही. तो समाजासमोर कधी ना कधी उघडा झाल्याशिवाय राहत. अक्रूराला वाटलं याला काहीतरी आपल्याकडून साधून घ्यायचं आहे, काहीतरी स्वार्थ साधायचा आहे. म्हणूनच यानं आपल्याला एवढं आदरातिथ्य केलं. कळून चुकलं अक्रूरजींना, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, काही बोलले नाही. आणि मग अक्रूरजींना कंसानं सांगितलं, अक्रूरजी, कृष्ण आणि बलराम यांचे तुम्ही काका आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात कृष्ण बलराम आणि तुमचंही त्यांच्यावर फार प्रेम आहे. मी एक गरीब तुम्हाला सेवा सांगतो, माझी सेवा करा. अक्रूरजींनी हात जोडले आणि सांगितलं, आपली जशी आज्ञा. तयार. कृष्ण बलरामाला यात्रेमध्ये घेऊन या. फार चांगल्या कुस्त्या करतात, फार चांगले पहिलवान आहे हे मी ऐकलंय. आणि इथं पण कुस्त्यांचा आखाडा आहे, आम्हाला त्यांचा पराक्रम पाहायचा आहे. जा, रथ घेऊन जा आणि त्यांना घेऊन या. महाराज अक्रूरजींना कळालं. अक्रूरजी प्रातःकाळी सकाळी रथ घेऊन प्रस्थान करतायत मथुरेतून. उषित्वा रथमास्थाय प्रययौ नंद गोकुलम. उषित्वा रथमास्थाय, उषक्काळ म्हणजे प्रातःकाळी रथामध्ये बसले. मनाने कृष्णाचं चिंतन सुरू आहे. मी माझ्या प्राणप्रिय देवाला भेटायला जातोय. भाव विभोर अंतःकरण झालं अक्रूरजींचं.
कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव भजन करतात. आणि भजन करत करत किम मया चरितं भद्रं किं तप्त परमं तपः, किं वाप्यर्हते दत्तं यद्रक्षाम्यद्य केशवम्. भगवंताचं चिंतन करत जात आहे, पण पुन्हा घाबरतात. त्यांना वाटतं खरोखर कृष्ण बलराम रथामध्ये बसून आले आणि कपटी कंसानं त्यांच्या विरोधात काही केलं तर माझ्या भगवंताला आणि बलराम दादाला इजा होणार तर नाही ना, म्हणून पुन्हा पुन्हा असा विचार करतायत आणि दुःखी होत आहेत. पुन्हा रथ पुढे चालतोय, पुन्हा थांबतोय. रस्त्यानं अनेक शुभशकुन त्यांना झाले आणि हळूहळू संध्याकाळच्या वेळेला रथ गोकुळामध्ये पोहोचला. रथेन गोकुलं प्राप्त सूर्यश्चास्तगिरिनृप. रथेन गोकुलं प्राप्त, सूर्यास्ताच्या वेळी रथ गोकुळामध्ये पोहोचला. निघाले होते प्रातःकाळी आणि पोहोचले संध्याकाळी. आता गोकुळ ते मथुरा फार अंतर नाही. पायी चालत जरी गेलं ना तरी पण 2 तासामध्ये मथुरेतून गोकुळाला जाऊ शकतो, इतकं कमी अंतर आहे. आणि तरी पण आक्रोजींना इतका वेळ का झाला पोहोचण्याकरता, तर त्याचं कारण आहे आक्रोजींनी घोडे हाकले तर घोडे पळतील ना. आक्रोजींचं लक्ष घोड्याकडे नव्हतंच. आक्रोजी भगवंताचं चिंतन करत करत चालले होते आणि घोड्यांना वाटलं तेव्हा घोडे थांबायचे आणि घोड्यांना वाटलं तेव्हा घोडे चालायचे. आणि असं करत 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 सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली आणि मग रथ गोकुळामध्ये प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा सायंकाळच्या वेळी गायी चालून पुन्हा माघारी गोकुळात प्रवेश करत होते. बलरामांनी निलांबर परिधान केलेलं होतं, भगवान श्रीकृष्णाने पितांबर परिधान केलेलं होतं. निलांबर पाहून असं वाटलं जणू काही आकाशच पृथ्वीवर उतरलंय की काय. आणि भगवान श्रीकृष्णाचा पितांबर पाहून आक्रोजींना वाटलं की सकाळी सकाळी सूर्य उगवला आणि संपूर्ण सूर्याची प्रभा, सोनेरी प्रभा संपूर्ण पृथ्वीवर पसरली आहे, असा भाव अंतःकरणामध्ये दृढ झाला. गदगद झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या भूमीमध्ये वाढले, रथातून उडी टाकली आणि लोटांगण घेऊ लागले त्या भूमीला. आक्रोजींना लांबूनच पाहिल्यानंतर भगवान कृष्णाच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं आणि भगवान पळत 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 येऊन आक्रोजींच्या चरणावर नतमस्तक झाले. ही भारतीय संस्कृती लक्षात ठेवा. देव जरी असेल तरी पण वयस्कर माणसांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. ही शिक्षा, हे शिक्षण आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा देतात. म्हणून ते गुरु आहे ना, गुरु शिक्षण देतो ना. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण नेहमी आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. का झालं पाहिजे, तर त्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी मिळतात. कोणकोणत्या 4 गोष्टी लक्षपूर्वक ऐका. अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारो तत्र वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. 4 गोष्टी प्राप्त होतात. पहिली महत्वाची गोष्ट अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविनः. नित्य वयोवृद्ध माणसांचं दर्शन घेतलं तर 4 गोष्टींची प्राप्ती होते. 1 आयुर, त्याचं आयुष्य वाढते. 2 विद्या, त्याची विद्या वाढते. त्याला ज्या क्षेत्रामध्ये पाय ठेवला त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी होतो, यश. आणि 4थी महत्वाची गोष्ट सांगितली बल. कोणकोणतं बल वाढतं, बौद्धिक बल, मानसिक बल आणि शारीरिक बल. ही सगळी बल वाढतात. आणि हे सगळं जे प्राप्त होतं ते कशामुळे प्राप्त होत असेल तर चाणक्य महाराज सांगतात नित्य वृद्धोपसेविना. नित्य वयस्कर माणसांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. लक्षात ठेवा. संता लोटांगणी
जाता लाज नको मनी. तुकाराम महाराज देखील म्हणतात, श्रेष्ठ लोकांच्या, वडील लोकांच्या चरणावर लोटांगण घालत असताना माझ्या अंतःकरणात लाज उत्पन्न होऊ नको. पण हल्ली आपले जे भगवान कृष्ण, भगवान राम यांनी घालून दिलेले संस्कार, घालून दिलेली संस्कृती हळूहळू लुप्त होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून आदर्श चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं. अक्रूराच्या चरणावर नतमस्तक झाले आणि अक्रूरजींनी दोघांनाही त्यांच्या दंडांना, हातांना धरून वरती उठवलं, कडकडून मिठी मारली. अक्रूरजींच्या डोळ्यातून अश्रुधारा बाहेर पडल्या. भगवान श्रीकृष्णाचा पितांबर ओला झाला, आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूरजींना म्हणताय, चला. डायरेक्ट राजवाड्यामध्ये प्रवेश करत नाही, पहिलं गोठ्यामध्ये घेऊन जातात. लक्षात ठेवा, आपली संस्कृती पाहुणी, अतिथी देवो भव. आपल्या घरात जर पाहुणा आला तर त्याला पहिलं गोठ्यात जाऊन आपल्या गोमातेचं दर्शन करवलं पाहिजे, कारण गोमाता पवित्र आहे. पण हल्ली गावरान गाईच कुणाकडे राहिले नाही, त्याच्यामुळे पाहुणे आल्यानंतर सरळ बुटासकट घरामध्ये जातात. बिघडलं सगळं. शिक्षणाच्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळा स्वैराचार जिकडे तिकडे चालू झाले. किचन रूम मध्ये सुद्धा काही पठ्ठे असे की ते बोटं घालून बसतात, बोटं घालून डायरेक्ट प्रवेश करतात. घरामध्ये महिला सुद्धा आता चपला घालून स्वयंपाक करायला लागलेल्या आहेत, बरोबर ना? असं जर वर्तन आपल्याकडून घडत असेल तर फायदा काय? अगोदर गोठ्यामध्ये घेऊन गेले. का गोठ्यामध्ये न्यायचं? कारण पूर्वीच्या काळी आलेल्या अतिथीला दुग्ध दूध प्यायला द्यायचे. पण तो पाहुणा मुद्दा म्हणायचा, अगोदर गोठ्यात चला, जर तुमच्याकडे गाई असेल तर दुधाचा आग्रह करा, अन्यथा आम्ही दूध पिणार नाही. म्हणून अगोदर गोठा. बाहेर गंगालय भरून ठेवलं होतं. अक्रूरजींनी चरण प्रक्षालन केले. दिवसभर थकून आले होते, मुख प्रक्षालन केलं आणि अक्रूरजी सायंकाळच्या वेळी नंदबाबांच्या वाड्यामध्ये नंदबाबा, यशोदा मैया सर्व मिळून यथेच्छ प्रसादाचा आनंद घेतला, गप्पा छप्पा झाल्या. आणि सायंकाळच्या वेळी अक्रूरजींची निवास व्यवस्था ज्या ठिकाणी केली होती, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूरजींच्या शयनगृहामध्ये गेले. अक्रूरजींच्या चरणाजवळ बसले. एका बाजूनी बलराम बसलेले आहेत, एका बाजूनी भगवान बसलेले आहेत आणि दोघांनीही काही बोलण्याच्या आत शय्येवर झोपलेल्या अक्रूरजींचे पाय स्वतःच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण परमात्मा घेतात आणि स्वतःच्या हाताने काकांचे पाय दाबू लागतात. काय भाग्यवान आहे महाराज अक्रूरजी. महाराज ज्याच्या एका रूपाची झलक पाहायला मिळावी याकरता योगी, जपी, तपी, संन्यासी स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतात. एक जन्मात नाही भेट झाली तर दोन जन्म, दोन जन्म नाही तीन जन्म, तीन जन्म नाही चार जन्म, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्म भगवंत भेटीची, भगवंताच्या दर्शनाची वाट पाहतात. आणि अक्रूरजी काय भाग्यवान आहेत की असा योगी दुर्लभ असणारा परमात्मा आज अक्रूरजींचे पाय स्वतःच्या मांडीवर घेऊन दाबतोय. अक्रूरजींना लाजल्यासारखं झालं. अक्रूरजींनी सांगितलं, नका भगवान, आमची एवढी योग्यता नाहीये की तुम्ही आमचे पाय दाबावे. सांगितलं नाही का? दुर्जनाच्या नगरीमध्ये राहतात, लंकेत विभीषण जसा राहत होता तसं मथुरेमध्ये तुम्ही कंसाच्या मथुरेत वास्तव्य करतायत. मला माहित आहे किती त्रास आहे आपल्याला. बरं कसं येणं केलं सांगा? अक्रूरजी म्हणतात, कान्हा तुम्हाला सगळं माहित आहे तरी का विचारता कसं येणं केलं? पण विचारलं म्हणून सांगतो, का आलो माहितीये?
कंस फार मोठा कपट करण्याच्या मार्गावर आहे. कपटानं तुम्हाला यात्रेचं निमित्त करून कृष्ण बलराम दोघांनाही घेऊन आणण्याकरता मला बोलवलंय, पण तिथं आल्यानंतर 100% तुमच्या सोबत काहीतरी घातपात होईल, तुम्ही सावध राहा. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले ठीक आहे, आम्ही तयार आहोत, येतो उद्या. पण नंद बाबांची परवानगी घ्यावी लागेल. तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच नंद बाबांचं दर्शन घेतलं. नंद बाबांना सांगितलं की मी आणि बलराम भैया आम्ही दोघंही यात्रा पाहण्याकरता आक्रोश काकांसोबत मथुरेला जातोय. त्यावेळी सांगितलं अजिबात जायचं नाही, नंद बाबा परवानगी देत नाही. पण भगवान म्हणाले असं करा ना, तुम्ही आमच्या सोबत चला, आपण अन्य गोपाळांनाही घेऊन जाऊ, तुम्ही चला, बाकीचे गोपाळ येतील. मग मात्र नंद बाबांना वाटलं हो, तुम्हाला दोघांना कुठे पाठवणार नाही, तुमच्या दोघांच्या जीवाला भीती आहे, धोका आहे, पण मी जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. नंद बाबा बापाचा अंतःकरण, जगाचा बाप आहे कृष्ण, पण जगाच्या बापाचा बाप म्हणून भूमिका बजावतायत नंद बाबा. ते म्हणतात मी असल्यावर तुम्हाला घाबरायचं कारण नाही, चला मी येतो तुमच्या सोबत, मी आलो तर मग ठीक आहे. सगळी तयारी झाली. नंद बाबांनी दवंडी दिली संपूर्ण गोकुळामध्ये. आपल्याला सकाळी लवकर उठून मथुरेत यात्रा पाहण्याकरता जायचं आहे. ही बातमी गोपिकांनी ऐकली आणि गोपिका दुःखी झाल्या. आणि गोपिका केवळ दुःखी झाल्या नाही तर एका एका घरातून एक एक गोपी बाहेर येऊन प्रत्येक गल्लीमध्ये अनेक गोपिकांचे टोळके तयार झाले आणि या टोळक्यांमध्ये चर्चा सुरू झाली. एक गोपिका म्हणते अहो विधातस्तवन क्वचित् दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः तांश्चा कृतार्थान् विचुनक्षपार्थकं विक्रीडितं तेर्भकचेष्टितः यथा. ब्रह्मदेवाला शिव्या द्यायला लागली. काय निष्ठुर आहे हा ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाला काही कळतं का? या विधात्यानं आमच्या जीवनामध्ये असं दुःख का आणलं म्हणून ब्रह्मदेवाला शिवा देत आहे. भगवंत मथुरेला जाणार ही बातमीच त्यांना सहन झाली नाही. याला भावी विरह म्हणतात, लक्षात ठेवा. प्रेमाच्या ज्या अवस्था आहेत, प्रमुख 3 अवस्था आहेत. एक पूर्वराग, दुसरी मिलन आणि तिसरी विरह. पूर्वराग म्हणजे काय? अजून आपल्या प्रियतमाला आपण पाहिलेलं नाहीये, परंतु त्याच्याविषयी ऐकलेले आहे आणि त्याची विषय ऐकून, जसं रुक्मिणीला पूर्वराग, रुक्मिणी पूर्वरागातली भक्त आहेत. लक्षात, रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलेलं नाहीये, परंतु कृष्णाच्या विषयी तिनं ऐकलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या विषयी ऐकूनच तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं की माझ्या प्रियतमाला मी कधी भेटेल. त्याला पूर्वराग असं म्हणतात. प्रेमातली दुसरी अवस्था आहे मिलन. प्रत्यक्ष 2 प्रियकरांचं मिलन होतं, ती दुसरी अवस्था मिलन अवस्था. आणि प्रेमाची तिसरी अवस्था आहे विरह. ही विरह जी अवस्था आहे ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. विरहाचे 3 प्रकार आहेत: भावी विरह, भूत विरह आणि वर्तमान विरह. या 3ही अवस्थांचा जर विचार केला तर पूर्वराग, मिलन या 2ही अवस्थांपेक्षा सर्वश्रेष्ठ अवस्था कोणती असेल तर ते विरहाची. लक्षात, कारण मिलनामध्ये 2 शरीर एकत्रित असतात, पण विरहामध्ये 2 मन एकत्रित असतात. लक्षात ठेवा. महाराज, शरीर एकत्रित राहणं म्हणजे प्रेम नाहीये. गाय, वाघ, शेळी, लांडगा, कोल्हा, हरिण, सिंह हे परस्पर विरोधी प्राणी सर्कशीमध्ये आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात. हे एकमेकाला
खाणारे प्राणी सर्कशीत एकत्र दिसतात याचा अर्थ यांचं एकमेकावर प्रेम आहे असा अर्थ होत नाही. लक्षात ठेवा. तो सर्कशीतला मास्टर असतो ना, त्याच्या हंटरच्या धाकामुळे, रिंग मास्टरच्या धाकामुळे हे एकत्रित असतात. म्हणून यांची शरीर एकत्रित दिसतात पण मन मात्र एकत्रित नसतात. म्हणून पती पत्नी मध्ये सुद्धा जर दोघांची शरीर एकत्र असेल, एका घरात राहत असतील पण मन मात्र एकत्रित नसेल तर मग मात्र ते कुटुंब फार काळ टिकत नाही. लक्षात ठेवा. त्या संसारामध्ये आनंद नाही. पण शरीर एका जागेवर नसू द्या पण मन मात्र एकत्रित असतील तर त्या परस्परांविषयी जे प्रेम असतं त्या प्रेमालाच विरह असं नाव दिलेलं आहे. आणि या विरहामध्ये अनेक विरहामुळे होणाऱ्या 10 प्रकारच्या अवस्था सांगितलेल्या. प्रलाप, व्याधी, उन्माद, तणाव, मलिनता, मृत्यू सदृश्य परिस्थिती प्राप्त होणं या सगळ्या विरहातल्या स्थिती आपल्याला भक्तिशास्त्रातल्या ऐकायला मिळतात. लक्षात ठेवा. म्हणून विरह ही एक श्रेष्ठ अवस्था आहे भक्तीमधली. ज्या प्रेमामध्ये विरह नाही ते प्रेम परिपूर्ण नाही. विरह प्रेमाला पूर्णता प्राप्त करून देत असतो, परिपूर्णता प्राप्त करून देत असतो. म्हणून प्रेमामध्ये विरह हवा. या गोपिकांना भगवंताचा विरह झाला, भावी विरह. भगवंत गेले नाहीत अजून पण भगवंत उद्या सकाळी जाणार ही बातमी ज्यावेळी गोपिकांना कळाली त्यावेळी गोपिकांची अवस्था आहे. एक एक गोपी एकत्रित येते. कोणी विधात्याला शिवा देते, कोणी एक गोपी तर म्हणते माझ्यासाठी अक्रूर. हा अक्रूर नाहीये, हा यम बनून आला. एक गोपी म्हणते त्याला अक्रूर तरी का म्हणायचं, अरे त्याचं वर्तन क्रूर माणसासारखं आहे आणि त्याचं नाव अक्रूर आहे. हा अक्रूर नाही, हा क्रूर आहे. रात्रभर गोपिकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. आमचा प्रियतम उद्या मथुरेला जाणार म्हणून सर्व गोपिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा आहे. कोणीही ते रात्री झोपलेलं नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होणं म्हणजे गोपिकांसाठी सूर्य नाही आला, गोपिकांसाठी काळच त्यांना खाण्यासाठी आला की काय अशी अवस्था झाली. जेवढा जेवढा सूर्य वरती येतोय तेवढ्या गोपिकांच्या अंतःकरणाची उद्विग्नता वाढत चालली आहे. अक्रूरानं रथ सज्ज केलेला आहे. सगळे गोपाळ एकत्रित जमलेले आहेत. अनेक बैलगाड्यांमध्ये गोपाळ बसलेले आहेत. नंद बाबा या सगळ्या बैलगाड्यांचं प्रतिनिधित्व करतायत पुढे राहून आणि पाठीमागे या सगळ्या गोपाळातल्या बैलगाड्या गोकुळाच्या दिशेनं प्रस्थान करतात. महाराज भगवान श्रीकृष्ण गोकुळाला म्हणजे गोकुळातून मथुरेला जाणार ही बातमी ऐकून सगळ्या गोपिका यशोदेच्या अंगणामध्ये एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या अंतःकरणातलं हदगत जे व्यक्त केलं ते नागबाबांनी अतिशय सुंदर पैकी